फलंदाज वापरले जातील 4 आणि आपण पाहतोय तलागर संघाची फलंदाजी जोडी मैदानावरती पदार्पण ओमकार आणि त्याच्या समवेत नितीन. आपण पाहतोय जर षटकारांची हॅट्रिक झाली तर तुकारामजी भोगटे यांच्या माध्यमातून तलागर संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक साठी. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज अक्षय. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू स्ट्राईकला आहे ओमकार. पहिला चेंडू ओढवा बाट निखळला जातोय ऑन साइडला. काऊ कॉर्नरला तिथे क्षेत्ररक्षक आहे संदेश. फील्ड केला जाईल थ्रो केला जाईल तोपर्यंत आपण जर पाहिलं तर इथे एक धाव सुखरूपरित्या पूर्ण. एक धावेने झालाय श्री गणेशा. अकाउंट ओपन. दुसरा चेंडू इथे घेतलीये बॅटची कडा. चेंडू सुराग दाभाडेच्या डोक्यावरून निसटल्यानंतर गेलाय सरळ सीमा पार. धावा मिळतील त्या तब्बल 4 आणि हा आहे नितीनच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार म्हणूया आपण. तर हर्षल आपण 40+ सामना केला. माझी विनंती असेल पहा हा दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना आहे. आपण 4 षटकानंतर टच केला जाणार आहे. हेमंतजी कांबळे आणि अमोलजी धमाले आपण आपले दोन्ही संघ तयार ठेवायचे आहेत. हेमंतजी कांबळे कर्णधार असतील एका टीमचे तर दुसऱ्या टीमचे अमोल धमाले इथे तयार आहेत कर्णधार. सटिक यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र काय घडतंय लेग बिफोर. LBW स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. नितीनच्या खेळीचा होतोय अंत. नितीनच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का पहिला हादरा आपण पाहतोय तलागर संघाला. कम ऑन डीजे. थँक यू डीजे. फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर गेला नितीन. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला तन्मय म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये याच खेळाडूंनी आपण पाहिलं तर या स्पर्धेतील तिसरी विकेटची हॅट्रिक आपल्या नावावरती केली. पण आता गोलंदाजी नव्हे तर आता फलंदाजी करायची आहे. तुम्ही सुद्धा तयार व्हा. हरचंदजी मोरे तुमचा सुद्धा भाग आहे. तुम्ही गोलंदाज असणार आहोत. हरचंदजी मोरे. हा नक्कीच गणेशजी देशमुख यांच्याकडून विकेट साठी सर्वप्रथम इथे बक्षीस असेल. हा रोडगाव वर्सेस ज्यांची जी नावं घेतलेली आहेत त्यांनी रोड बुद्रुक तलागर संदेजी मोरे. हा मी दोनदा नाव वाचलेली आहेत मोरेजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला गेला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात हे दोन्ही फलंदाज. एकदा बेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती इथे आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती गोलंदाज अक्षय याच एक सुसाट चेंडू रंपाट चेंडू फेकला जातोय. अक्षयच्या माध्यमातून स्ट्राईकला फलंदाज आहे ओमकार.
कोलवडप्याचा चेंडू, चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. सुरेख फटका, देखना स्ट्रोक, डीपेस्ट कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. डीजे आपण पाहतोय वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज अक्षय, पण त्याच्या समोर फलंदाजी करतोय ओमकार. फक्त आणि फक्त जी गती आहे त्या गतीचा उपयोग केला गेला, टायमिंग केलं आणि नक्कीच सुरेख फटका. 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. तब्बल या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी मात्र इथे राखली जाते. आपण पाहिलं तर तलागर या संघाकडून षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूची रणनीती समजली नाहीये, गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू सरळ सुराग दाबाडीच्या हातामध्ये जातोय, विसावा घेतोय, निर्धाव चेंडूची तिथे सांगता होतीये. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाची सांगता. 6 चेंडूंचा मात्र इथे खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद, 10 धावा तळागर संघाची. मी विनंती करतोय रामदासजी मोरे आणि हेमंतजी मोरे यांना विनंती असेल आपण व्यास प्लेअर या. तर हर्षल आपण पाहिलं त्याला जर संघाने मगाशी जबरदस्त कामगिरी केली होती ट्रान्सपोर्ट संघासमोर, कारण तब्बल विनायकजी मोरे यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यास प्लेअर या. तर आपण पाहिलं तब्बल 53 धावांचा पाठलाग केला होता आणि तिथे आपण पाहिलं तर ओमकार जो नॉन स्ट्राईकला आहे आणि तन्मय यांच्यावर यांनी आपण पाहिलं एक जबरदस्त केली होती, हर्षद खेळी केली होती आणि पुन्हा त्यांची जबाबदारी असेल, कारण आपण पाहिलं सलामीला आलेला फलंदाज नितीन मात्र इथे आउट झाला, स्वस्त्यामध्ये बाद झालेला आहे. धावसंख्या 10 झाली आहे. दुसरे षटक घेऊन तिथे गोलंदाज सुदर्शन संघाकडून गोलंदाज येतोय. आपण पाहतोय प्रत्येक विकेट साठी इथे 100 रुपयाचं बक्षीस आहे गणेश देशमुख यांच्याकडून. कॅश माझ्याकडे आलेला आहे, मात्र फक्त तुम्ही विकेट घ्या आणि 100 रुपयाचा लाभ सुद्धा घ्या. गोलंदाज असेल अजय आणि तन्मयच्या बॅटिंगमध्ये आलेला फटका पायाचा चेंडू जाईल तो सरळ ऑन साइडला, मात्र इथे धावा मिळतील त्या मात्र 2 धावा. इथे मात्र सिंगल डबल हर्षल, इथे सिंगल डबल धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकार तुम्हाला तिथे चौकार किंवा षटकार सुद्धा पाहायला मिळेल, परंतु जिथे तुम्ही चौकार षटकार पाहायला मिळेल तिथे मात्र तुम्हाला सिंगल डबल सुद्धा मिळणार नाहीये. आपण डब्याचा चेंडू पुण्याला त्याच दिशेने असं वाटतं रिप्लाय आहे, परंतु तिथे तुषार कांबळे जोपर्यंत फेक करेल तोपर्यंत मात्र इथे मात्र ओमकार मोरे मात्र इथे दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये बाद होईल. एक मोठा धक्का तळागर संघाला मिळेल ते ओमकारच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का असेल तळागर संघाला ओमकारच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. दुसरं शतक प्रगतीवर आहे. दुसऱ्या शतकामध्ये अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. माझी विनंती असणार आहे हेमंतजी कांबळे, लक्ष्मणजी मोरे, दिनेश कांबळे, हेमंत नतू मोरे, सुनील मोरे, अप्पा जोशी, अनिल वारंगे, महेश म्हात्रे, समीर वारंगे, नितीन वारंगे, हरचंद्रजी मोरे, संदेश मोरे, दिलीप वारंगे हा ग्रुप आहे. हेमंतजी कांबळे यांचे कर्णधार असणार आहेत. त्यानंतर दुसरा ग्रुप आहे अमोल ढमाले, गुणाजी घाग, नरेश पाटील, रामदास मोरे, विनायक मोरे, मंगेश मोरे, रामा म्हात्रे, जगदीश कांबळे, अप्पा मोरे, निलेश वारंगे, अमित घाग आणि दिनेश कांबळे यांना विनंती असेल आपण तयार राहायचं आहे मॅच साठी. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र इथे सज्ज होतोय अजय. पुन्हा एकदा मोठ्या फटके आपण पाहायला मिळते. त्याच दरम्यान चेंडू जाते काऊ कॉर्नर मध्ये, तिथे पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. त्या दरम्यान तन्मय जाते आपण पाहतो तो इथे 2 धावा मिळतील त्या सोनाजीला मात्र इथे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे धावसंख्या ती 16 धावा इथे झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीवर आहे. या षटकामध्ये अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक सुदर्शन संघाकडून. आपण पाहतो रोहाडा संघ हा 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आज आपण एक क्वालिफाय पाहणार आहोत. कोणता संघ सेमीफायनलला दाखल होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि इथे मात्र दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना तलागर विपक्ष सुदर्शन असं पाहायला मिळतोय. या 2 वाघांची टक्कर
पुन्हा एकदा अजय आपल्या शतकामधील पुढचा चेंडू घेऊन आणि आपण पाहतो ते मोठा फटका जरूर हवेच्या दिशेने मात्र तेवढी चांगली फिल्डिंग संदेश तिथे आहे मात्र इथे 4 धावा सेव्ह करतो आपल्या संघासाठी असं आपण पाहूया. सर्वप्रथम जर त्याचा बॅलन्स असा तर झेल झाला असता सणी परंतु आपण पाहतो अनबॅलन्स असल्यामुळे 4 धावा त्यांनी इथे वाचवलेल्या आहेत आणि 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र इथं उलटी म्हणजे 18 धावा. आपण पाहतो गणेश देशमुख यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आणि हॅट्रिक साठी आपण तुकाराम भोगटे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस आहे. तन्मय हॅट्रिक साजरी करणार का षटकांची सुद्धा पाहावं लागेल. तर शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये नाही तर आपण मध्ये ढकलायचा होता शतक मात्र इथे समाप्त होते. 12 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर आपण पाहिलं तर तलगर संघाची धावसंख्या इथे मात्र 2 गडी बाद इथे 18 धावा झाल्या आहेत. हर्षल आपण पाहता 9च्या 6 इथे धावा बनल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या तर या षटकामध्ये 8 धावा आहेत. तर पाहूया पुढच्या 6 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल ते जाऊया पुन्हा एकदा हर्षलकडे. धन्यवाद उमेश दादा. आपण पाहतोय 12 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये 18 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9ची सरासरी जी राखली जाते तलागर संघाकडून कुठेतरी तलागर संघाची जी गाडी आहे ती आता सेकंड गिअर वरती चालायला सुरुवात झाली आहे. तर आता पुढच्या 2 षटकामध्ये टॉप गिअर वरती टाकावं लागेल. धावा या बनवाव्या लागतील कारण की जेवढ्या धावा रोखण्याची क्षमता आहे सुदर्शन संघाकडे आणि तेवढ्याच धावा बनवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. तर तेवढाच संघ मातबर संघ तलागर सुद्धा आहे त्यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. जेवढ्या धावा ते बनवतील तेवढ्या धावा ते सुद्धा रोखू शकतात. गोलंदाज सज्ज होईल संदेश राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय काय घडलंय पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे पण चेंडू आपण पाहिलं तर इथे पायाला घासून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरग दाबाडीच्या हातामध्ये विसावा घेतोय. निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होतीये. पहिला चेंडू एकही धावाली नाहीये. दुसरा चेंडू स्ट्राईकला तन्मय मात्रे मोठा फटका आलाय तन्मयच्या बाट मधून. या फटक्यावरती टायमिंग आहे परफेक्ट मिळतील त्या तब्बल 6 धावा. सुरेख फटका. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. एक डाव तुझा तर एक डाव माझा. पहिला चेंडू निर्धावल्यानंतर दुसऱ्या चेंडूची आसमान दाखवले संदेशला. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका बसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय अक्षय काही चूक करणार नाहीये. फलंदाज होईल बाद. तन्मय मात्रे बॅक टू द पवेलियन. मी हर्षल मागाशी म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही षटकामध्ये सिंगल डबल घेणं खूप अपेक्षा असते. प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाही कारण गोलंदाज सुद्धा आपण पाहतो तर कधी फास्ट टाकतो कधी स्लो टाकतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो हा चेंडू नक्कीच कनेक्ट झाला नाही. हवेचा धोका सुद्धा इथे वाढलाय आणि इथे मात्र तंतो एक मोठा धक्का असेल त्याला जर संघासाठी एक षटकार जरूर त्यांनी मारला होता आणि आता मला नेट मैदानच्या आतमध्ये जाते हर्षल. तर उमेश दादा काल सुद्धा आपण पाहिलंय या मैदानावर संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा धावा कमी येतात. धावांना इथे ब्रेक लागला जातो. तीच समीकरण इथे होईल का? धावसंख्येत धावफलकावरती 24 आणि या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 25 धावा. तिसऱ्या षटक आहे प्रगती पदावरती 25 धावा आतापर्यंत इथे बनविल्या गेल्या. तर अजूनही शेवटचं आणि षटक येणं बाकी असणार आहे. पाहिलं तर या तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती महेश आहे स्ट्राईकला. त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर सोनाजी हे 2 तडके 5 फलंदाज आहेत मैदानामध्ये. या 2 फलंदाजांवरती तलागर संघाचे लक्ष असणार आहे. या 2 फलंदाजांवरती तलागर संघाचा विश्वास आहे की नक्कीच एक 40 धावा त्यांच्या माध्यमातून सावकाश पुढचा चेंडू होता काय चौथ्या वेगळ्या दिशेला चेंडू केला वेगळ्या दिशेला. पण आपण जर पाहिलं तर शॉट थर्डमॅनला तिथे फिल्डर आहे प्रसट बाबूकडे फील्ड केला तोपर्यंत इथे एक धाव सुखरूपरित्या पूर्ण करण्यात आली आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 26 धावा लागल्या धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरा समाप्त झालाय. 18 चेंडू खेळ समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 26. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
तर हर्षल इथे मी मगाशी म्हटलं होतं की त्याला जर सांगायला 50 प्लस इथे तर मात्र आता 50चा पारडा थोडंसं मला वाटते होणार नाहीये. कारण आपण मध्ये ओंकार आणि तन्मयच्या बॅटिंगमध्ये षटकार पाहिला, परंतु ओंकारच्या बॅटिंग मधून आपण मध्ये ओंकारची जशी बॅट चालत पाहिजे तशी चालली नाही. इथे मात्र जर आता कमीत कमी 10 धावा आला तरी एक फायटिंग स्कोर होऊ शकतो त्याला जर संघासाठी. परंतु गोलंदाज मात्र येते सुराग दाभाडे खारापडी संघाचा हा खेळाडू आपण मध्ये सुधारित संघाकडून खेळतोय आणि त्या समोर असेल तो महेश मोरे आपण पाहतो स्ट्राईकला आहे. आणि त्या दरम्यान मोठा फटका लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू परत आपण पाहतो हवेत तुषार कांबळे तिथे मात्र आहे आणि फलंदाज बाद. आणि हर्षल आपण पाहिलेला आहे या स्पर्धेमध्ये कारण संध्याकाळचं क्षेत्र असेल हवेचा झोक सुद्धा असतो धावा कमी होतात हे सुद्धा आपण पाहिलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत त्याला चकाकडून तर कुणाल नॉन स्ट्राईकला असेल धावसंख्या आपण बघितलं ब्रेक लागलाय. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ पार केला जाणार का पुन्हा एकदा तुषार कांबळे. मग तुमचा ऑन साइड असेल ऑफ साइड असेल झेल मीच घेणार. फलंदाज बाद. थँक डीजे. आणि आपण पाहतर नक्कीच आपण पाहते इथे प्रत्येक विकेट साठी गणेश देशमुख यांच्याकडून बक्षीस लागलं गेलंय आणि अर्थातच सुरागने मात्र इथे 200 रुपये पटकवलेले आहेत आणि नक्कीच कॅच ज्याने घेतलेले आहेत म्हणजे आपण म्हणूया की तुषार कांबळे याला 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. म्हणजे जसं अश्विनला धोनीने हलवतं तसंच म्हणजे तुम्ही ऑफला जाऊ द्या लेगला जाऊ द्या झेल मीच घेणार. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता. मी हर्षल मगाशी म्हटलं होतं इथे आपण पाहतो तन्मयने थोडीशी चुकी केली कारण षटकार आला तेव्हा तन्मयने सिंगल डबलचा प्रवास जर केला असता तर समीकरण बदललं असतं. कारण सनी आपण पाहिलं क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे तुम्ही प्रत्येक चेंडू जर चौका षटकार मारा गेलात तर त्याचा मात्र फायदा गोलंदाजाचा होतो. हे सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहिलं आहे. तर क्रिकेट हा क्षण शांतपणे खेळावा लागतो. चौकार षटकार आणि सिंगल डबल येणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा मोठा फटका लगावला. इथे मात्र तू चल मी आलो अशी काहीतरी परिस्थिती आहे. मराठीमध्ये म्हणतात ना की घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात असंच काहीतरी प्रयोग इथे पाहायला मिळतोय. त्यालागर संघ ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती इथं मात्र ओंकार बाद झाल्यानंतर पूर्णपणे आपण पाहतोय थोडीशी खराब परिस्थिती झाली आहे तरेगार संघाची. परंतु पाहूया अजून सुद्धा वेळ गेलेली आहे कारण मात्र इथे चेंडू आहे 2 चेंडू आहेत आणि या ओव्हरमध्ये आपण मध्ये एकही धाव आलेली नाही आणि 3 विकेट आलेले आहेत आणि ही मिडल ओव्हर टाकली जाणार का हे मात्र इथे पाहावं लागेल. पण पुन्हा एकदा मोठा फटका मी म्हटलं होतं सर्व चेंडू इथे इथे मात्र झेल सुटते जीवनदान मिळेल संदेश आहे तिथे मात्र 2 धावा असतील आणि या 2 मात्र इथे थोडंसं फलक आले. धावसंख्या मात्र 28 धावा 28 धावा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अमोल आपल्या 2 टीम तयार आहेत काय टॉस साठी. इथे मात्र जाता जाता पुन्हा एकदा विकेट प्राप्त करायचे सुराग. या ओव्हर मध्ये सुरागने मात्र घेतल्या 4 विकेट 2 धावा मिळाल्या आणि इथे मात्र विजयासाठी 29 धावांची गरज असेल ती सुदर्शन संघाला. 24 चेंडू आणि 29 धावा एक सोपा आव्हान परंतु त्याला संघाला इथे मात्र आता एक चांगली गोलंदाजी टिकट मारती गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. पाहूया येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 29 धावा हर्षल रोखला जाणार का. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना आमच्या आगरी समाज बांधवांसाठी खास स्पेशल लक्षणीय आणि प्रेक्षणीय सामना रंगणार आहे. तो अबाव 40 म्हणजे 40 वर्षाखाली तरुण तडफदार सर्व खेळाडूंचा ते सामना आपल्याला थरार पाहायला मिळणार आहे. तर मी सर्व आमच्या बांधवांना विनंती करतो की आपण आपले जर्सी परिधान करून इथे उपस्थिती दाखवायची आहे. सचिनजी मोरे लक्ष्मणजी मोरे आपण आपले संघ घेऊन इथे तयारी करायच्या. थोड्याच वेळात इथे नाणेफेकीचा कौल होईल. सर्व समाज बांधव मी विनंती करतो की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. प्रत्येकाला इथे खेळण्याची संधी भेटणार आहे. आपल्याला पुन्हा अशी संधी एवढ्या मोठ्या टुर्नामेंट मिळणार नाही. आमच्या आगरी समाज रोड ग्रुप तर्फे आपल्याला ही संधी इथे उपलब्ध झालेली आहे आणि खरोखरच चांगलं आयोजन झालं आहे आपल्या आगरी समाजातर्फे
आणि आपण याचा सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे आणि आपला अनुभवी खेळ इथे सर्वांना दाखवायचा आहे. आपल्या तरुण खेळाडूंना आपला आदर्श दाखवायचा आहे. चला विलाजी डाके, निरंजन वारंगे, सचिनजी मोरे सर्वांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. तसेच आमचे निवाजी खरवले आपण इथे आलात. आपण व्यासपीठावर यायचं आपली बसण्याची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे. निवाजी खरिवले आपला हा सामना आपण क्वालिफाय मॅचच्या आधी खेळवणार आहोत. यानंतर क्वालिफाय मॅच होती त्यामुळे आपल्याला सुद्धा वेळेचं बंधन आहे. आमचे गणेशजी जुने जाणते देशमुख. खेळाडू रामदास मोरे इथे उपस्थित झाले त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. संतोषजी डाके आपण सुद्धा इथे आपली उपस्थिती दाखवायची. आपल्याला या टीम मध्ये खेळायचं आहे. हेमंतजी दत्तू मोरे आपला खेळ पाहण्यासाठी आम्ही इथे आतुरलेलो आहोत. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सुदर्शन विरुद्ध तळागर. 24 त्याच दरम्यान सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी गणेश देशमुख यांच्याकडून फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. या मॅच मध्ये निवाजी खरवले आपण इथे आला असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. चला चला दिलीप वारंगे, लक्ष्मण मोरे, अमोल ढमाले, विलाजी डाके, संतोष डाके, निरंजन वारंगे, संदीप वारंगे, निलेश वारंगे, अमित घाग, रामदास मोरे, हेमंत मोरे, हेमंत कांबळे आपण आपले उपस्थिती दाखवायचे. थोड्याच वेळात आपला इथे सामना रंगणार आहे. एवढ्या मोठ्या मैदानात आपल्याला आपला खेळ दाखवायची संधी इथे आपल्या आगरी समाजामार्फत दाखवण्यात आले. सुनील मोरे अतिशय उत्साही चेहरा घेऊन आले. रामदास मोरे आणि सुनील मोरे असेच उत्साही चेहरे अजून आम्हाला इथे हवेत. आपल्याला 22 खेळाडू इथे तयार करायचे आहेत. जाऊया मॅच कडे. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज असताना स्ट्राईक एंडवर फलंदाज तुषार आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडवर संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान या मॅच मध्ये सुदर्शन संघाला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू गोल्डन तर पडल्यानंतर थोडासा वेगवान चेंडू समजला नाही तो फलंदाज तुषार याला निर्धाव चेंडूची समाप्ती होते या ठिकाणी. 24 चेंडू आणि 29 धावांची गरज. या मॅच मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागणार. ती गोलंदाजी करणारा संघ तळागर संघाला. मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स आला होता या टीम कडून, परंतु इथे परफॉर्मन्स देणं अत्यंत गरजेचं आहे कारण अत्यंत महत्वाची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निवाजी खरवले आपले इथे स्वागत आहे. या मॅच मध्ये 29 ची गरज असताना तुषार कांबळेच्या बॅट मधून आलेला चौकार. तसेच जयवंत मोरे यांचं सुद्धा इथे आगमन आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मी निवाजी खरवले साहेब यांचा सत्कारण्यासाठी आमच्या आगरी समाजाचे रोड ग्रुपचे खजिनदार सचिनजी मोरे यांना विनंती करतोय की आपण शाल श्रीफल व पुष्पचक्र देऊन श्री निवास खरवले यांचा स्वागत करायचं आहे. सुमित वाडकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक तुषार याच्यासाठी. इथे देखील चांगली वापसी आपण पाहतोय. गोलंदाज अमित कडून एक चौकार आल्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहतोय. 24 चेंडू आणि 29 ची गरज. या मॅच मध्ये पहिल्या 18 चेंडू मध्ये 26 धावा होत्या. नंतरची सुराग दाभाडेची ती गोलंदाजी, शेवटच्या षटकामध्ये आलेले ते 4 विकेट. इथे आलेल्या प्रत्येक तसेच प्रेक्षकाला जयवंत प्रभावित- मोरे यांचा सुद्धा सत्कार मी अमोल ढमाले यांना सांगतो की आपण यांचा सत्कार करायचा आहे. रनआउटची संधी त्या ठिकाणी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
दोन्ही फलंदाजांकडून एकेरी सिंगल ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावफल करते धावा लागलं तर आतापर्यंत 5 धावा. नक्कीच त्या षटकामध्ये सुराग दाभाडेच्या ओव्हर मध्ये ते 4 विकेट इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला प्रभावित करून सोडलं. खरापटी संघाचा खेळाडू सुराग दाभाडे यांनी. पुढचा चेंडू गोलंदाज अमितचा संदेश ऑन स्ट्राईक. इथे देखील चांगला चेंडू, वारंवार चांगल्या चेंडूचा सामना करावा लागतोय फलंदाजांना. आमचे रोडचे माजी सदस्य सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी रोहिदास कलटकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. 5 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत सुदर्शन संघाची धावसंख्या आहे. एकही फलंदाज बाद झाला नाही या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी होत असताना एक चौकार आल्यानंतर इथे देखील चांगला चेंडू, वारंवार गुल्डेनचे चेंडू वेगात चाललेत विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर सुदर्शन संघाची धावसंख्या ती 5 धावा. एकही फलंदाज बाद झाला नाही आतापर्यंत. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये सुदर्शन संघाला सागर जिंकण्यासाठी वाडकर, आपण इथे असाल तर आपण स्टेजवर यायचं आहे. 24 धावांची गरज. नक्कीच धावफल करते, धावा कमी आहेत परंतु इथे चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे तळागर संघाच्या गोलंदाजांसाठी. फलंदाजांमध्ये थोडंसं अपयश आलं या टीमला. नवीन गोलंदाज तन्मय म्हात्रे गोलंदाजी. चला नितीनजी वारंगे, आपण सुद्धा आपली जर्सी परिधान करून मैदानात उपस्थित दाखवायचे. थोड्याच वेळात आपल्या इथे सामना सुरू होणार आहे. आपण उशीर केला तर आपल्याला पेनल्टी लागण्यात येईल. मंडळासाठी 2000 रुपये जमा करावे लागेल. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय गोलंदाज तन्मय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. सुदर्शन संघाकडून तुषार आणि त्याच्या साथीला आलेला फलंदाज संदेश. संदेशच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी झाली होती. शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला. या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अतिशय मोठी स्पर्धा आहे. आगरी चषक सीझन 1 मध्ये आपण आहोत. या रोडच्या मैदानावर 77,777 ची स्पर्धा. समोर आपण पाहतोय आकर्षक चषक आणि प्रथम क्रमांकासाठी 10 कोंबडे या ठिकाणी आयोजित केले आहेत. सॉरी, एक बोकड. इथे पहिला चेंडू तन्मयचा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलची संधी, जीवनदान तुषार याला. झेल सुटून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफल करते 5च धावा होत्या परंतु इथे आलेला तुषार कांबळेच्या बॅटमधून अतिशय सुंदर चौकार. तिथे नक्की झेलची संधी होती परंतु मिसफिल्ड झाली. धावफल करते धावा कमी असताना इथे देखील त्याच पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी. इथे मात्र जीवनदान मिळणार आहे. तुषारच्या स्वरूपात पहिला धक्का सुदर्शन संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋषिकेश वालेकर. मागील मॅच मध्ये या फलंदाजांकडून देखील 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. 200 रुपयाचा पारितोषिकाचा देखील हकदार ठरला होता हा फलंदाज. तोच फलंदाज आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. त्याच्या साथीला संदेश, सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंड वरती. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. चांगला फटका होता. सेम टू तसाच फटका दुसऱ्या चेंडूवर देखील आला. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये झेल व्हायला हवा होता कारण धावफल करते धावा या कमी आहेत. 29 धावांचं आव्हान असताना चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षकाची साथ नाही. इथे मोठा फटका संदेशच्या बॅटमधून. वाईडेस्ट लॉंग ऑफ. चेंडू सीमारेषा पर्यंत पोहोचला होता नक्की परंतु तिथे
डीजे एक मिनिट. लॉंग ऑफ मध्ये ते प्रेक्षक आहेत त्यांनी निर्णय कळवा त्या ठिकाणी. राज कांबळे. नक्कीच हा षटकार आहे तेथील प्रेक्षक. थँक्यू. चांगला फटका होता परंतु त्या ठिकाणी झेल नक्कीच झाला परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर तो झेल झाला. त्याच कारणाने या 6 धावा संदेशच्या खात्यामध्ये ऍड आणि त्याच्या स्कोर कार्ड मध्ये देखील ऍड झाल्या आणि या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना सुदर्शनचा संघ. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च झाल्यात. गोलंदाज तन्मयच्या गोलंदाजीमध्ये 29 धावांचं लक्ष. इथे देखील लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय फलंदाज संदेश आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अजूनही जिंकण्यासाठी सुदर्शन संघाला या मॅच मध्ये 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुढचा चेंडू तन्मयचा. इथे देखील चांगला चेंडू गॅप मध्ये आहे. अजून एक चौकार संदेशच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 13 चेंडू आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये सुदर्शन संघाला जिंकण्यासाठी एक चांगली फलंदाजी होत असताना आपण पाहतोय संदेशच्या बॅटमधून. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता हा खेळाडू. तिथूनच कंटिन्यू करत असताना या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय संदेशला. इथे देखील चांगला चेंडू, चांगल्या चेंडूचा सन्मान केला. ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकेरी सिंगल कंप्लीट होईल दोन्ही फलंदाजांकडून. 2 षटकाची समाप्ती होते मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावल करते धावा लागला त्या आतापर्यंत 20 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. नक्कीच इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल तलागर संघाच्या गोलंदाजांना. ठाणा आणि रायगड टीमा तयार आहेत काय? ठाणा वर्सेस रायगड रेडी आहेत ना? अमोल ढमाले हा रेडी. नक्कीच या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण पाहतोय 40+ ची एक मॅच या मॅच नंतर आपल्याला रंगताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल मध्ये अजूनही 9 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. रोहन. सर्व खेळाडूंनी आधार कार्ड घेऊनच उभे राहायचं आहे. आपला वय चेक करण्यात येईल. आणि सर्वांनी लाईन अप मध्ये राहायचं. यानंतरची मॅच 40+ ची मॅच आपण पाहणार आहोत. रोहन गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड विकेट. संदेश ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू, तसाच चांगला फटका ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे परंतु चेंडू पासून दूर आहे. अजून एक चौकार संदेशच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच ही मॅच सुदर्शन संघाच्या बाजूने जवळजवळ झुकत असताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू. इथे देखील चांगला चेंडू. झेलची संधी होती परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. चला जनार्दन मोरे आपली सुद्धा आधार कार्ड घेऊन इथे उपस्थित दाखवायचे आहे. अबाव 40 पहिला आधार कार्ड चेक होईल. 4 धावांची गरज अजून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऋषिकेश वालेकर ऑन स्ट्राईक आता आपण पाहतोय. पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय या मॅच मध्ये 4 धावांची गरज असताना त्याला संधी मिळाली. नक्कीच त्याचा देखील प्रयत्न असेल की एखादा षटकार आपल्या देखील बॅट मधून इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला बघायला मिळावा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिसफील्ड त्या ठिकाणी. बाईटच्या स्वरूपात हा 4 धावा आणि या 4 धावांनी सुदर्शन टीम या ठिकाणी आपला विजय संपादन करतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं देखील अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी नक्कीच हार्दिक शुभेच्छा. चला लक्ष्मण मोरे आणि अमोल ढमाले दोन्ही कर्णधार आपण नाणेफेचा कौल करण्यासाठी
मी बिंदास बोलतो मी काय-